प्रत्येक बातमी, प्रत्येक अपडेट MCR न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन, गुन्हेगारी ते शिक्षण, औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी. सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा MCR न्यूज. जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही. सर्वांना नमस्कार. मी प्राध्यापक दिगंबर भोसले, श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी द्वारा संचलित यशवंत महाविद्यालयाचा अर्थशास्त्र विभाग. आणि ज्या पर्वाची सबंध भारतवर्ष वाट बघत होतो तो प्रसंग आला आणि संसदेमध्ये केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला. एक तत्ववेत्ता एका ठिकाणी म्हणतो की पैसा खुदा तो नाही, लेकिन खुदा की कसम खुदा से कम भी तो नहीं. सब पैसे का खेल है मेरे दोस्त. आणि प्रत्येकाच्या जीवनात असलेल्या त्या पैशाचं जितकं महत्त्व आहे तितकंच देशामध्ये देखील ते महत्त्व आहे. आणि मग देशाचं महत्त्व काय असतं, त्या पैसा कशा पद्धतीने त्याचं नियोजन केलं जातं याचं विवेचन दरवर्षी भारतीय राज्यघटनेच्या कलम 112 नुसार मांडले जाते, ज्याला आर्टिकल 112 म्हणतो. त्यानुसार संसदेमध्ये बजेट सादर होतं. या वर्षीचं हे 80वं बजेट सादर झालेलं आहे लोकसभेमध्ये. आणि नेमकं हे बजेट काय आहे या अनुषंगानं आज या विवेचनामध्ये आपण वर्णन करणार आहोत. या लेक्चर सिरीजमध्ये कशा पद्धतीनं हा अभ्यास होणार आहे, तर हा अभ्यास होणार आहे की अर्थसंकल्पाची काय पार्श्वभूमी असते, राज्यघटनेची काय घटनात्मक तरतूद आहे, याचबरोबर अर्थसंकल्पाचे उद्दिष्ट आणि प्रकार काय आहेत, आणि केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27चं एक आर्थिक विश्लेषण मांडायचे. परंतु हे मांडत असताना कसं मांडणार आहोत आपण, वेगवेगळ्या अनुषंगानं. कृषी, उद्योग, सेवा, एज्युकेशन, डिफेन्स अशा वेगवेगळ्या सेक्टरला काय दिलेलं आहे सरकारनं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो की टॅक्समध्ये काय परिवर्तन केलेले आहेत आणि काय महाग झाले काय स्वस्त झाले. अशा अनुषंगाने एक बजेट असतं. बजेटकडून समाजातल्या सर्व लोकांना, मग ते युवा असोत, गृहिणी असोत, नोकरदार वर्ग असो, व्यापारी वर्ग असो, शेतकरी असोत, कारागीर असोत, कामगार असोत, या सर्वांना बजेटकडून खूप अपेक्षा असतात. आणि या सर्वांच्या अपेक्षांची पूर्तता बजेटमध्ये होते की नाही याचं विवेचन आपण बघत असतो. कन्सेप्च्युअल पार्ट जर बघायचा झाला तर आपल्याला काय लक्षात येतंय की बजेटच्या अनुषंगाने जेव्हा पाहतो, जगातलं सगळ्यात पहिलं बजेट 1760 मध्ये ब्रिटनला सादर झालं. परंतु भारतात काय झालं, भारत ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता म्हणून 1860 या वर्षी जेम्स विल्सन नावाचा जो स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ होता त्यानं 7 एप्रिल 1860 रोजी भारतात पहिलं बजेट सादर केलं. ते स्वातंत्र्यापूर्वीचं होतं. भारत स्वातंत्र्य झाला का झाला याच्या मागची एक कहाणी आहे, त्याला जबाबदार आहेत खूप जुनी गोष्ट. ते म्हणजे दादाभाई नौरोजी हे स्वयंशासनाची मागणी करणारे पहिले तत्व होते. ब्रिटिश पार्लमेंटमध्ये जेव्हा सदस्य म्हणून गेले तेव्हा त्यांनी एक ग्रंथ लिहिला, पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया. भारतामध्ये जे गरिबी आली त्याला कारणीभूत ब्रिटिश शासन आहे. का कारणीभूत आहे, तर त्यांचं म्हणणं आहे की आमचं स्वयंशासन असलं पाहिजे, आमच्या सरकारनं आमच्याकडून टॅक्सच्या रूपाने पैसे जमा करावं, ते आमच्यावरच खर्च करावं, यामुळे आमचं जीवनमान राहणीमान वाढेल. आणि म्हणून मग ती मागणी धरून शेवटी भारत स्वातंत्र्य झाला. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर भारताचं पहिलं स्वातंत्र्याचं बजेट ते भारत 15 ऑगस्ट 1947ला स्वतंत्र झाला, तर नोव्हेंबर 26, 1947ला पहिलं बजेट सादर झालं. आणि ते अर्थमंत्री RK षण्मुखन चट्टी यांनी सादर केलं. ते भारताचं पहिलं बजेट होतं. आज श्री निर्मला सीतारामन यांनी जे बजेट सादर केलंय ते 80वं बजेट आहे. काय परिणाम झाले याचे, काय बजेट आहे बरं हे, त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. जेव्हा कन्सेप्ट पाहतो आपण तर भारतीय लोकांवर भारताच्या राज्यघटनेने सांगितले की भारतातल्या कोणताही व्यक्ती तुमच्याकडून 1 रुपया कर घेऊ शकत नाही, त्यांना तो अधिकार नाही. हा अधिकार भारताच्या राज्यघटनेनं कलम आर्टिकल 112 नुसार कॉन्स्टिट्यूशनला दिला आहे. भारताचं जे केंद्र सरकार आहे ते ठरवणार, त्याची लोकसभेमध्ये मान्यता घेणार, त्यांना आपण अर्थ विधेयक म्हणतो. कॉन्स्टिट्यूशन मध्ये बजेट नावाचा शब्द प्रयोग नाही, परंतु त्यांनी काय म्हटलेलं आहे, अॅन्युअल स्टेटमेंट आहे. अॅन्युअल बजेट, बजेटसाठी काय म्हणतात त्यांनी, ऍज पर द आर्टिकल 112 द कॉन्स्टिट्यूशन ऑफ द गव्हर्नमेंट रिक्वायर प्रेझेंट स्टेटमेंट ऑफ एस्टिमेट रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर इन द प्रेझेंट इयर. आहे की नाही, म्हणजे याचा अर्थ काय आहे की एक आर्थिक विवरण आहे, ते राज्यघटनेच्या कलम 112 नुसार सादर होणार आहे. काय असतो असं, काय संकल्पना आहे, तर त्यांचं काय म्हणणं आहे की सरकार म्हणजे फक्त एक विश्वस्त आहे. राज्यघटना काय म्हणते की सरकार विश्वस्त आहे, सरकारनं लोकांकडून टॅक्सच्या रूपानं पैसे घ्यायचे. तिकडे पहा की आता हे टॅक्स रूपानं सरकार पैसे जमा करायले, कोणाकोणाकडून जमा करायले, हाऊस होल्ड करून जमा करत आहे, फर्म करून जमा करत आहे, ते जमा करत आहे त्याच लोकांवर वेलफेअरच्या योजनांसाठी खर्च करत आहे. यामुळे लोकांचं जीवनमान, राहणीमान, देशाचा आर्थिक विकास या सगळ्या बाबी होत असतात. मग यासाठी बजेट आहे. बजेट म्हणजे जे प्रकार असतात की नाही, बजेटच्या अनुषंगाने जेव्हा विचार करतो तेव्हा नेक्स्ट बाब असते बजेटची की बजेटचे प्रकार किती आहेत. बजेटचे सर्वसामान्यतः 3 प्रकार पडतात. पहिलं बजेट असते बॅलन्स्ड बजेट, सरकारचं उत्पन्न आणि खर्च
जर सेम असेल तर त्याला आपण बॅलन्स बजेट म्हणतो. जर सरकारच्या उत्पन्नापेक्षा सरकारचा जर खर्च जास्त झाला तर त्यामध्ये तूट निर्माण होते, त्याला डेफिसिट बजेट असं आपण म्हणत असतो. सध्याच्या जगातल्या 99% देशांचे बजेट हे डेफिसिट बजेट असतात. आपलं देखील आहे, ते आपल्याला पुढे पाहायचे. तिसरा प्रकार असतो सरप्लस बजेट. सरप्लस बजेट याचा अर्थ सरकारच्या उत्पन्नापेक्षा सरकारचा खर्च कमी आहे आणि सरकारकडे काही पैसे शिल्लक राहिलेत, आणखी निधी जमा राहत आहे, तर त्याला सरप्लस बजेट म्हणतो. असं बजेट फार दुर्मिळ असतं, परंतु डेफिसिट बजेट मात्र होत असतं. काय हेतू असते बजेटचा? इतकं बजेट म्हणून मीडिया, वर्तमानपत्र सगळीकडे जे गाजत आहे, काय हेतू असतात? तर हेतूच्या अनुषंगाने जर उल्लेख केला ना आपण, तर ते काय म्हणतात बघा, की देशाच्या साधन सामग्रीचा आपल्याला महत्तम उपयोग करायचा आहे, रिसोर्सेस वापरायचे आहेत, रिड्युशन इनइक्वॅलिटी, देशामध्ये जी असमानता आहे ती कमी करायची, इन्कमची आणि वेल्थची, संपत्ती आणि उत्पन्न यामध्ये ऑटोमॅटिक असमानता निर्माण होत असते, ती सरकारला जाणीवपूर्वक कमी करायची. श्रीमंत लोकांवर जास्त कर लावायचे आणि गरीब लोकांना सवलती द्यायच्यात आणि त्यांची इन्कम इनइक्वॅलिटी कमी करायची. इकॉनॉमिक स्टॅबिलिटी, अर्थव्यवस्थेमध्ये स्थिरता प्रदान करायची. अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर वाढवायचा, ग्रोथ ऑफ द इकॉनॉमी. आणि एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी, सगळ्यात महत्वाचं आहे की लोकांना रोजगार मिळाले पाहिजे. मॅनेजमेंट ऑफ पब्लिक एंटरप्राइजेस, जे सार्वजनिक उद्योग आहेत, सार्वजनिक व्यवस्था आहे, यंत्रणा आहे, विभाग आहेत, त्या सर्वांना आपल्याला चालवायचे, सुचारू रूपनं चालवायचे, लोकांच्या कल्याणासाठी चालवायचे. आणि रिड्युसिंग रिजनल डिसॲपॅरिटीज म्हणजे याचा अर्थ काय, प्रादेशिक असमतोल देखील कमी करायचा आहे. मग आता हे उद्दिष्ट घेऊन जात असताना आता जे बजेट सादर झाले, नेमकं त्याचा हेतू काय होता? तर बघा, हे कोणाला समर्पित आहे? तर बजेटकडे जेव्हा आपण बारकाईने बघतो तर ते आहे युवा शक्तीला समर्पित बजेट. आताचं जे बजेट आहे 2026-27चं निर्मला सीतारामन यांनी सादर केलेलं 80वं बजेट, त्याचा हेतू आहे युवा शक्तीला समर्पित बजेट आहे. शेतकरी, महिला, दलित, वंचित, शोषित, पीडित आणि पिछड्या वर्गाचे जे लोक आहेत त्यांच्यावर याच्यात स्पेशल ध्यान केंद्रित केले, फोकस आहे. मेन फोकस कोणावर आहे? तर ते आहे शेतकरी, महिला, दलित, वंचित, शोषित, पीडित आणि मागासलेल्या वर्गातील सर्व लोकांवर लक्ष आहे. आणि यांनी काय सांगितले यावेळेसच्या बजेटची एक विशेष बाब आहे बघा, याने 3 कर्तव्य पण सांगितलेली आहेत. पहिलं कर्तव्य, दुसरं कर्तव्य, तिसरं कर्तव्य. पहिलं कर्तव्य काय? आर्थिक विकासाला गती द्यायची. 7% ग्रोथ रेट आपल्याला मेंटेन करायचा आहे. इकडे पण तेच मेन त्यांनी म्हणून फोकस ठेवलं इथं, हाय ग्रोथ रेट ऑफ दी अराउंड 7%. भारतीय अर्थव्यवस्थेला आपण 60% विकासाच्या दरानं नेणार आहोत आणि त्यासाठी फंड जमा करायचे. हमारे लोगों की आकांक्षाओं को पूरा करना, याचा अर्थ काय की आपल्या लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करायचेत. आणि सरकार जे नेहमी घेऊन चालतंय केंद्रातलं सरकार, सबका साथ सबका विकास, सगळ्यांना सोबत घेऊन विकास केला जाणार आहे, यासाठी हे बजेट मांडलेलं आहे. आणि या बजेटचा आत्मा काय आहे हो? हे बजेट कोण्या अनुषंगाने चालणार आहे? याचा ब्लू प्रिंट अशी आहे की विकसित भारत 2047. विकसित भारत 2047चं एम घेऊन आपण काय करायला होतं, या बजेटची मांडणी करत होतो. म्हणजे 1947 ते 2047 अशा या 100 वर्षाच्या कालावधीमध्ये भारताचा विकास गाठायचा आहे आपल्याला. आणि त्याकरता विकसित भारत 2047 हा एम घेऊन या बजेटमध्ये आपण पुढे जात आहोत. मग काय केलं या बजेटमध्ये? तर बजेटमध्ये असं आहे बघा की बजेट सादर केले, किती एक्सपेंडिचर आहे? तर 53.5 लाख कोटीचं बजेट आहे. मग याच्यापासून टॅक्स रेव्हेन्यू सरकारला 28 लाख कोटीची मिळाली. ग्रॉस बोरोईंग म्हणजे कर्ज वगैरे घेऊन 17 कोटी. आणि डेफिसिट आपलं 4.3 आहे. डेप्ट रेशो जो आहे तो 55.60 आहे. ह्या थोड्याशा अवघड बाबी झालेल्या आहेत, परंतु कोण्या सेक्टरला काय मिळालं याला पाहिलं तर आपल्याला थोडासा मनाला आनंद वाटायला लागतो. आणि ते आहे ट्रान्सपोर्ट सेक्टर, म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरला सगळ्यात जास्त निधी दिला आहे. 2 नंबरला डिफेन्स सेक्टर आहे, ग्रामीण विकास आहे, घरगुती क्षेत्राला दिला, ऍग्रिकल्चर आणि अलाइड सेक्टरला सरकारनं 4 नंबर दिलेला आहे. एज्युकेशनवरचा खर्च देखील सरकारनं वाढवला आहे. एनर्जी, हेल्थ, अर्बन डेव्हलपमेंट, IT, टेलिकॉम, कॉमर्स अँड इंडस्ट्री, सोशल वेलफेअर, सायंटिफिक डिपार्टमेंट, टॅक्स ॲडमिनिस्ट्रेशन, एक्सटर्नल अफेअर्स, फायनान्स अँड डेव्हलपमेंट अँड नॉर्थ ईस्ट, अशा सगळ्या सेक्टरला सरकारनं काय केले, बजेट द्यायचं काम केले. मागच्या तुलनेत या बजेटमध्ये जवळपास 8% वाढ केलेली आहे. परंतु असं जरी असलं की नाही, लोकांना असं वाटतं की बजेटमधून आम्हाला काहीच मिळालं नाही. लोकांच्या का अपेक्षा होत्या आणि काय झालंय बजेटमध्ये, मग त्याचा भाग आपण या क्षेत्रामध्ये बघणार आहोत. तर महत्वाचा भाग असतं की सरकार काय करते, हे बजेट जे मांडत असतं ते 1 रुपयाच्या अनुषंगाने मांडत असतो. 1 रुपया चांदी का, देश हमारा गांधी का. तर बजेटचं जे विवरण असतं ते 1 रुपयाच्या अनुषंगाने मांडलं जातं. सरकारच्या तिजोरीत 1 रुपया कसा जमा होणार आणि सरकारच्या तिजोरीतून 1 रुपया खर्च कसा होणार. आता रुपया बनलाय कसा, तर रुपया बनलाय पैशापासून. 1 पैसे, 2 पैसे, 3 पैसे, 10 पैसे असं करून 100 पैसे झाले तर 1 रुपया होतो. मग तो 1 रुपया सरकारच्या तिजोरीत येऊन कसा पडायलाय, तर त्याला म्हणतो रुपीज कम फ्रॉम. तर कसा पडायलाय, बॉरोईंग अँड लॅबिलिटीज म्हणजे कर्ज काढवलो आपण 24%चा हा भाग. नॉन डेप्ट कॅपिटल रिसिप्ट म्हणजे कर्ज सोडून काही आपल्याला कॅपिटल मिळालेलं आहे, प्राप्ती झालेली आहे, ती 2%ची आहे. नॉन टॅक्स रेव्हेन्यू 10%, GST पासून 15 पैसे मिळालेत आपल्याला. आणि युनियन
एक्साइज ड्युटी पासून 6%, कस्टम पासून 4% आणि इन्कम टॅक्स पासून सगळ्यात जास्त प्रत्यक्ष कर जे आहे त्याच्यापासून 21%, कॉर्पोरेशन टॅक्स आहे 18%. म्हणजे 18 पैसे जमा व्हालेत. या पद्धतीने भारताचा रुपया जमा व्हालाय. आणि मग भारत सरकार खर्च कसा करणार आहे आता सांगितलेल्या क्षेत्रावर, तर ते रुपयाच्या अनुषंगाने जेव्हा मांडतो तेव्हा आपल्याला असं दिसून येतं की ऑदर एक्सपेंडिचर 7, सिव्हिल पेन्शन लोकांच्या पेन्शनवरचा खर्च 2% आहे, सेंट्रल सेक्टर स्कीम केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत त्याच्यावर 17%, आणि सरकार जे अनुदान दिले त्याच्यावर 6%, डिफेन्समध्ये 11%, डिफेन्स सेक्टरवर 11% बजेटच्या पैसा आपला खर्च होणार आहे. आणि स्टेट इथं पहा, इथं जर पाहिलं तर आपलं इंटरेस्ट रेटवर सगळ्यात जास्त पैसा चालेल. भारत सरकारने जे आपल्या विकासासाठी कर्ज उचलले की नाही, तुटीचा अर्थभरणा होता, सरकारच्या उत्पन्नापेक्षा सरकारचा बजेटमध्ये खर्च जास्त आहे, मग पैसे कर्जावर आणलेत सरकारनं, तर ते कर्जावरचं व्याज देण्याकरता सरकार 20 पैसे खर्च करायले. खूप मोठा वाटा आहे. 100 म्हणले 20 पैसे. त्यानंतर 8%. त्यानंतर बघा फायनान्स कमिशन अँड अदर ट्रान्सफर म्हणजे काय की वित्त आयोगाने ज्या तरतुदी केल्या जातात त्याच्यावर आपण 60% खर्च करणार. आणि राज्य सरकारनं जे कर संकलन करून दिले, जीएसटी, प्रत्यक्ष कर वेगवेगळ्या पद्धतीचे, त्याच्यामध्ये त्यांचा वाटा 22% देणार आहे. या पद्धतीने स्पेंड होणार आहे. म्हणजे काय हो, सरकारच्या हातात काही जादूची छडी नसते. आपल्याला वाटतं की सरकारनं खूप काही योजना राबवाव्या आहेत, लोकांच्या जीवनातले दुःख दारिद्र्य सगळं कमी करावं, पण सरकार हातबल असतं. कारण का सरकारजवळ हे उत्पन्नाचे साधने आहेत आणि या पद्धतीनं खर्च करणार आहे. पुढे जेव्हा पाहतो आपण आता एका सेक्टरचा विचार करू आपण. कृषीला काय दिले? भारत कृषी प्रधान देश आहे, कृषी आत्मा आहे. नेमकं कृषीसाठी काय केले त्यांनी? तर त्यांनी म्हणले की कृषीला इतकं मोठं बजेट दिलंय, 1,62,671 कोटीचं. काय फोकस आहे बरं? मेन फोकस आहे त्यांचा की रिसर्चवर. रिसर्च करायचे, बायोफार्मॅटिकल रिसर्च करायचे, तर उत्ती संवर्धन वगैरे रिसर्च मधून काय करायचे की हाय हाईल्ड व्हरायटी म्हणजे काय नवीन बियाण्यांचा शोध घ्यायचा आहे, ते जास्त उत्पादन देणाऱ्या, त्याच्या रिसर्चवर ते काम करणार आहेत. कोकोनट प्रमोशन स्कीम, हे नारळापासून उत्पादन आणि त्याची अलाइडेड ऍक्टिव्हिटी इतकी नाही, त्यांच्याकरता स्कीम आहे. आणि त्यानंतर म्हणले की भारत विस्तार या योजनेवर देखील खर्च होणार आहे. आणि ॲग्रिस्टॅक पोर्टल सरकार तयार करणार आहे. AI टूलचा वापर आपल्याला काय करायचा? जास्त करायचा कृषीमध्ये. कृषीतल्या ज्या अडचणी आहेत त्या दूर करण्याकरता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून कशी कृषी सोपी बनवता येईल, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात कशी वाढ करता येईल, या अनुषंगानं सरकार विचार करणार आहे. किसान क्रेडिट कार्डचं त्यांनी काय केलंय की मर्यादा वाढवली पहिल्यापेक्षा. किसान क्रेडिट कार्डची वेअर हाऊसिंग अनेक बाबी आहेत अशा. मग ते PM किसानच्या योजना असोत किंवा डायरेक्ट लोकांच्या खात्यामध्ये होणारी सबसिडी असो, ट्रान्सफर, या अनुषंगाने युरिया खत असतील आणि नॅनो टेक्नॉलॉजी असेल, या सगळ्यांचा उपयोग सरकार करत असल्याचं आपल्याला दिसून येतं. पुढच्या भागामध्ये जेव्हा पाहतो आपण की सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे उद्योग क्षेत्रासाठी काय केले. मग उद्योग क्षेत्राची जेव्हा आपण आढावा घेतो तेव्हा आपल्याला असं दिसून येतं की युनियन बजेट आहे की नाही 2026-27चं, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की मेक इन इंडिया कन्सेप्टला इनिशिएटिव्ह दिले त्यांनी. मेक इन इंडिया कन्सेप्टसाठी त्यांनी किती एक्सपेंडिचर करणार आहेत? 12.22 लाख कोटी रुपये मेक इन इंडियासाठी. भारताचं दुसऱ्या देशावर अवलंबून न राहता देशाचा विकास करायचा आहे तर ते उद्योगातून होणार आहे, म्हणून 12 लाख कोटी रुपयांचं इनिशिएटिव्ह दिले. याच्यामध्ये काय म्हटलेत त्यांनी? तर त्यांचं असं म्हणणं आहे का की इंडस्ट्रियल सेक्टरची जी कॅपॅसिटी आहे ती वाढवायची आणि त्याला क्लस्टर करायचे म्हणजे काय? मोठ्या उद्योगांना छोटे उद्योग, स्मॉल स्केल इंडस्ट्री क्लस्टर म्हणून काम करणार आहेत आणि प्रोव्हाइड करणार आहेत कच्चा माल किंवा लागणारे रॉ मटेरियल, आणि याच्यातून देश डेव्हलप होणार आहे. आणि यासाठी मग त्यांनी काय केले की 10,000 कोटी रुपयाचा फंड तयार केलाय. आणि नंतर टेक्सटाईल इंडस्ट्री करता पण मोठ्या प्रमाणात करायला त्यांनी. काय म्हटलंय की महात्मा गांधीचं जे स्वप्न होतं खादी स्वराज स्कीम, ती लॉन्च केली सरकारनं. पुन्हा खादी उद्योगाला प्रोत्साहन देणार आहे. आणि टेक्सटाईल इंडस्ट्री करता खूप इनिशिएटिव्ह सरकारने घेतलेले आहेत. स्मॉल स्केल इंडस्ट्रीला देखील याच्यामध्ये सामावून घेतलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे बघा की मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर. मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे काय? ज्या पुनर्निर्मित वस्तू असतात, ज्या वस्तूंचं पुन्हा पुन्हा उत्पादन करता येते त्याला पुनर्निर्मित वस्तू म्हणतो. मग मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या इंडस्ट्रीला काय म्हटले त्यांनी? बायोफार्मा शक्ती नावाची स्कीम लॉन्च केलेली आहे. ग्लोबल बायोफार्मा मॅन्युफॅक्चरिंग हब देश बनणार आहे बायोफार्मामध्ये, आणि ते एम ठेवलंय आणि त्याच्याकरता निधी खर्च होणार आहे. आणि अनेक अशा योजना आहेत बघा याच्यामध्ये. त्याच्यात महत्वाच्या थीम अशा आहेत की युनियन बजेटमध्ये त्यांनी म्हणले की भारत काय करणार आहे आता? सेमी कंडक्टर 2.0ची स्कीम लॉन्च केली. याचा अर्थ भारत सेमी कंडक्टर तयार करणार देशामध्ये. सेमी कंडक्टरचा हब म्हणून आपण उभे राहणार आहोत. आणि रेअर अर्थ कॅरिडोर ओडिसा, केरला अँड आंध्र प्रदेशमध्ये होणार आहे. आणि त्याचबरोबर काय म्हटले की इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये पण पुढे सरकार बोलणार आहे. उद्योगांसाठी तर बुस्टिंग पॉवर ठरणार आहे. मग हेल्थच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर काय म्हटले त्यांनी की युनियन बजेट 2026-27 मध्ये जे लोकांच्या आरोग्यावरचा खर्च आहे त्यांना 10% वाढ केलेली आहे त्याच्यामध्ये. आणि एज्युकेशनच्या बाबतीत बोलायचं झालं तर हायर एज्युकेशन, स्कूल एज्युकेशन मध्ये काय परिवर्तन आहे? केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालय, समग्र शिक्षा मोहीम आणि अटल
टेक्निकल लॅब जे आहेत त्या उभ्या राहणार आहेत. हे फार इंटरेस्टिंग आहे बघा, की आता शाळेमध्ये देखील ज्या लॅब उभ्या टाकणार आहेत त्या अटल टेक्निकल लॅब उभ्या राहणार. त्याच्याकरता खूप मोठा निधी दिलाय सरकारनं, 3200 कोटी रुपये. हायर एज्युकेशन मध्ये काय होणार आहे, सेंट्रल युनिव्हर्सिटीसाठी त्यांनी 17,440 कोटी, IIT साठी 12,123 कोटी, त्यानंतर NIT जे आहेत देशाचे त्याकरता 6,000 कोटी रुपयाचा फंड त्यांना दिला आहे. तर UG साठी 3,07,900 कोटी रुपयाचा फंड दिलाय. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे मुलींसाठी प्रत्येक जिल्ह्याला हॉस्पिटल होणार आहे आणि तेवढेच मेडिकल कॉलेज देखील निघणार आहेत. हे एज्युकेशनसाठी एक खूप मोठा टर्निंग पॉईंट आहे. गेल्या वर्षीपेक्षा सरकारनं वाढ करून बजेटच्या 3% रक्कम एज्युकेशनवर खर्च होणार आहे. मग ते प्रायमरी एज्युकेशन असो की हायर एज्युकेशन असो, प्राथमिक शिक्षण असेल किंवा उच्च शिक्षण असेल, अशा अनेक स्कीम सरकार घेऊन आले. सरकारनं पुन्हा इकडे काय केले की लोकांचा 5 लाखापर्यंतचा मोफत विमा काढलेला आहे आणि त्याच्यातून लोकांचा आरोग्यावरचा खर्च होणार आहे स्वास्थ्यासाठी. पुढे जाऊ आपण. महत्वाची बाब म्हणजे आणखी जेव्हा या फंडांचं व्यवस्थित वर्णन पाहतो आपण की हायर एज्युकेशन मध्ये हे काय होणार आहे बरं, तर त्यांचं असं म्हणणं आहे की सेंट्रल युनिव्हर्सिटी करता आम्ही निधी दिलो, डिजिटल लर्निंग ॲक्सेस सेंटर उभे करायचे सरकारला, डेटा क्लाउडिंग वगैरे त्या चिप तयार करण्याकरता. त्याचबरोबर त्यांनी काय म्हणले की स्टुडंट फायनान्शियल ऍड म्हणजे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकरता जी मदत आणि अनुदान दिल्या जाणार आहे ते 1,05,600 कोटी रुपयाचे राहणार आहेत. मग फॉरेनला जाणारे विद्यार्थी असतील किंवा देशामध्ये उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी असतील त्यांच्याकरता एवढी मदत केल्या जाणार आहे. आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे रिसर्च आणि इनोव्हेशन करता 418 कोटी रुपयाचा फंड दिलाय. डेटा क्लाउडिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जाणार आहे असं त्यांचं याच्यामध्ये म्हणणं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी याच्याकरता त्यांनी काय केले की 6,260 कोटी रुपयाचा फंड दिलेला आहे. पुन्हा त्या सेक्टरचं जर असं बघितलं तर पहा, डिफेन्स, रुरल डेव्हलपमेंट यांच्याकरता निधी जे दिले तर ते खूप मोठ्या प्रमाणात असल्याचं आपल्याला दिसून येते. पुढे जाऊ आपण. आणि महत्वाची बाब म्हणजे मग टॅक्स मध्ये रिफॉर्म्स काय करायले सरकार. रिफॉर्म्स काय करणं की सरकारला काय करावं लागतात बघा की रिफॉर्म्स करावे लागतात, सुधारणा. सगळ्यात महत्वाचं असतं की इन्क्लुझिव्ह ग्रोथ करायची, तुम्हाला रॅशनॅलिटी प्राप्त करायची, तर सरकारला काय करावं लागेल हो, तर सरकारला सुधारणा कराव्या लागतील. मग सुधारणा करायच्या तर बजेटमध्ये काही रिफॉर्म्स आणल्यात. आता आपल्याला वाटले बजेटपासून काही मिळालं नाही, पण सरकारनं बजेटच्या अगोदर जीएसटीच्या सुट्टी देऊन टाकल्या. त्यामुळे आता सरकारला असं द्यायसारखं आणि तुम्हाला आवडेल असं बोलायसारखं मात्र नाही राहिलं. मग सरकारनं काय केल्या, सुधारणा केल्यात. काय सुधारणा येतात, तर सुधारणा अशा केल्यात बघा, 350 स्ट्रक्चरल रिफॉर्म्स त्याने जीएसटी मध्ये केलेत सिम्प्लिफिकेशन करायकरता. ते व्यापाऱ्याच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचे आहेत. व्यापारी वर्ग यामुळे नक्कीच खुश होऊ शकेल. आणि मग ते काय करणार आहे, ते क्वालिटी कंट्रोल ऑर्डर बी डेव्हलप करायला आणि रॅशनलायझेशन करणार आहेत जीएसटीचं. जीएसटीला जास्तीत जास्त सोपं कसं करता येईल. जीएसटीच्या सुट्टी तर आपण सगळ्यांनी अनुभवल्यात, देश सगळा खुश होता त्यावेळेस. आणि त्यानंतर काय, ट्रस्ट बेस्ड गव्हर्नमेंट अँड सेल्फ डिक्लेरेशन, लोकांचा प्रशासनावरचा विश्वास वाढायकरता प्रशासकीय सुधारणा बजेट मध्ये सांगितल्यात आणि त्या करायच्यात आपल्या देशाला. आणि डिरेग्युलेशन अँड रिड्युसिंग कंप्लेंट्स अँड रिक्वायरमेंट, सरकार लोकांच्या समस्या कमी करायकरता काही थीम आणणार आहे. आणि न्यू इन्कम टॅक्स ऍक्ट 2025 आणलाय, त्याच्यामध्ये इन्कम टॅक्स भरणं सोपं बनवण्याची प्रक्रिया चालू आहे. इकडं लेबरच्या बाबतीमध्ये पण खूप मोठे बदल झालेत. लेबर कोड तयार केलेत 4. आतापर्यंत देशामध्ये जे 29 लेबर लॉ होते का ते मर्ज करून टाकले बजेटनं आणि त्याच्याऐवजी काय केले, 4 लेबर कोड आणलेले आहेत. आणि या 4 लेबर कोड मध्ये काय म्हणते होतो त्यांनी, म्हणजे काय म्हणाले बघा की हेल्थ अँड वर्किंग कंडिशन जे आहेत त्याच्याकरता कोड आणलाय 2020. द कोड दुसरा कशा करता आणलाय, कामगारांच्या सोशल सिक्युरिटी करता एक कोड आणलेला आहे. आणि रिलेशन कोड एक आणलाय, इंडस्ट्रियल रिलेशन कोड म्हणजे औद्योगिक संबंध कसे असायला हवेत या संदर्भात एक कोड केलाय. आणि तिसरा आहे वेतनाच्या संदर्भातला वेजेसचा कोड. म्हणजे असे सुधारणा देखील त्यांनी काय केलेल्या आहेत, आणलेल्या आहेत. म्हणजे इन्कम टॅक्स मध्ये सुधारणा, त्याचबरोबर जीएसटी मध्ये सुधारणा आणि लेबर लॉ मध्ये सुधारणा आणि असे स्ट्रक्चरल चेंजेस. आणि जे उद्योग कार्यक्षम राहणार नाहीत त्यांची डिसइन्व्हेस्टमेंट देखील केल्या जाणार आहे. आणि कार्यक्षम असतील त्यांना पुढारल्या जाणार आहे. सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय की मग इन्कम टॅक्स मध्ये काय केले सरकारनं, कर्मचारी वर्ग, नोकरदार वर्ग जे आहेत ते खूप नाराज आहेत सरकारवर की आमच्याला काहीच चेंजेस करून मिळाले नाही. तर नेमकं काय आहे ते जशाला तसं ठेवले. तुम्ही न्यू टॅक्स रिजिम नुसार जासाल तर तुम्हाला आणि ओल्ड टॅक्स रिजिम नुसार जासाल तर त्याच पद्धतीची रचना आहे. कशी रचना आहे हो, तर त्यांनी सांगितले की पूर्वीसारखीच आहे. फक्त एक आहे बघा याच्यामध्ये, टॅक्स रिबीट जे आहे ते 12 लाख पर्यंत ज्याचं उत्पन्न आहे की नाही त्याला 0 टॅक्स आहे. 12 लाख 1 रुपया झाला तर मात्र तुम्हाला पुन्हा 4 लाखापर्यंत न्यू टॅक्स रिजिम मध्ये 4 ते 8 लाखापर्यंत 5%, 8 ते 12 लाखापर्यंत असं उत्पन्न तर 10%, 12 ते 16 लाख 15, असं वाढत वाढत जाऊन ते 24 लाखापेक्षा जास्त असणार 30% इन्कम टॅक्स लागणार आहे. म्हणजे 12 लाख
लाखाची 1 रुपयानं जरी मर्यादा कॅन्सल केली तर तुम्हाला टॅक्स लागणार आहे. त्याच्या कमी असेल तर मात्र टॅक्स मध्ये तुम्हाला रिबीट मिळणार आहे. ओल्ड टॅक्स रिजिम म्हणजे जिथं लोक काय करतात, बचत, होम लोन यांचा जे फायदा घेऊन टॅक्स कमी करायचा प्रयत्न करतील, तर त्यांनी ओल्ड टॅक्स रिझ्यूमनुसार जायचे. त्याच्यामध्ये 2.5 लाखापर्यंत नील आहे, 2.5 ते 5 लाखापर्यंत 5%, 5 ते 10 लाखापर्यंत 20%, 10 ते पुढे 30% असा कर लागणार आहे. आणि महत्वाची बाब म्हणजे काय केले की त्यांनी टॅक्स भरण्याची, जे इन्कम टॅक्स भरायची पद्धत आहे तिला आणखी सुलभ केले आणि त्याची मर्यादा 3 महिने वाढवून दिल्याची आहे. आता येऊ आपण शेवटच्या भागाकडे की या बजेटनं काय महाग झालं आहे की नाही आणि काय स्वस्त झालं हे पाहणं महत्वाचं आहे. काय की महागाई मार खाली, आपल्याला महागाईमुळे लोक त्रस्त असतात. एका ठिकाणी असं म्हटलंय की एका तत्ववेत्यानं की काय म्हटलंय की सरकार हे सगळं गरिबांच्या याच्याकरता उद्धाराकरता असावं, गरिबांचे दुःख दारिद्र्य कमी करायला असायला हवेत, परंतु सरकारची धोरणं, नीती धोरणं अशी पाहिले की लोकांना थोडंसं वाईट वाटायला लागतं. काही कवी काय करतात, वात्रट टीका करून टीकेतून प्रश्न उपस्थित करतात. काय प्रश्न उपस्थित करतात तर त्यांचा असा प्रश्न राहतो बघा की वाईट तितके इथे पोचले, भलेपणाचे नाव पुसले, या जगाच्या पाठीवरती नाही गरिबांना काही वार, आणि अजब तुझे सरकार. काय अजब सरकार आहे. सरकार असे अजब वाटायला लागलीत, लोकांना वाटायला मला काहीच नाही मिळालं बजेटमधून, परंतु तात्विक दृष्टिकोनातून विचार केला तर बजेटनं खूप दिले. सरकारचा एक छान उद्देश आहे. काय स्वस्त झाले, काय महाग झाले, महंगाईनं मार खाऊ नये, डंका लागू नये लोकांना, लोक आंदोलन करू नयेत. आणि म्हणून काय आहे बघा की कसं झालंय, स्वस्त काय झालंय बघा की भारतामध्ये सगळ्यात वाढणारा रोग सध्या कॅन्सरचा आहे. कॅन्सरचे जे औषधी आहेत त्या स्वस्त केल्या सरकारनं. इलेक्ट्रॉनिक बॅटऱ्या ज्या आहेत त्या स्वस्त होणार आहेत. कपडे आणि बूट चप्पल जे आहेत चामड्याचे ते स्वस्त होणार आहेत. मायक्रोवेव्ह ओव्हन आणि त्याचबरोबर शुगरच्या ज्या औषधी येतात त्या स्वस्त झाल्यात. बायोकेमिकल CNG गॅस स्वस्त होणार आहे. विदेशामध्ये तुम्हाला प्रवास करून यायचं ते स्वस्त होणार आहे. आणि विमानाचं इंधन या गोष्टी स्वस्त केल्या सरकारनं. महाग काय झालंय तर नेहमीप्रमाणे महाग काय करतो आपण, मादक पदार्थांना महाग करतो. तर त्यामुळं त्याशी रिलेटेड आयटम जे आहेत ते महाग झालेले आहेत. खनिज द्रव्य, स्क्रॅप म्हणजे काय हो की जे टाकाऊ पदार्थ आहेत त्यांना एकत्र करून जमा करायची पद्धत आणि त्याला नष्ट करायची, ते स्क्रॅपिंगची मेथड महाग केली. सगळ्यात अवघड म्हणजे लोक नाराज झाले ते ऑप्शन ट्रेडिंग आणि बाईंगला. म्हणजे शेअर आपण जे म्हणतो की जे लोक काय करतात, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतात आणि मोठ्या प्रमाणात हेजिंग, स्पेक्युलेशन करायचं काम करतात. तर निर्मला सीतारामन म्हणले की ऑप्शन ट्रेडिंग काय आहे, एक सट्टा लॉटरी मटक्यासारखा प्रकार आहे. त्यामुळे त्यांच्यावर त्यांनी टॅक्स आणलाय. लोक खूप नाराज झाली. बजेटनं निगेटिव्ह प्रतिकार दिला याला. बजेट पडलं मोठ्या प्रमाणात कारण ऑप्शन ट्रेडिंगवर सरकारनं टॅक्स आणलाय. सिगरेट, तंबाखू, पान मसाला, विदेशी परफ्यूम, लक्झरियस गाड्या आणि घड्या या दोघीवर बी मोठ्या प्रमाणात टॅक्स वाढणार आहे आणि आयात केल्या जाणाऱ्या वस्तूवर देखील मोठ्या प्रमाणात टॅक्स राहणार आहे. अशा पद्धतीने या बजेटमध्ये या सगळ्या गोष्टी व्हायल्यात. काय म्हणायचं, या तात्विक संदर्भ काय आहे याचा, तर बजेट खूप चांगलं आहे. बजेटनं काय केलंय की रोड मॅप विकसित भारत 2047 साठी काम करायला आहे. आणि मेन मोटिव्ह आहे याचा की युवा रोजगार वाढायला हवेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आपण चिप हब बनणार आहोत. देश आपला सेवा क्षेत्रामध्ये, जगाचं जे सेवा क्षेत्र आहे त्याच्यात 10% वाटा उचलायचं एम आपल्या पंतप्रधानांनी ठेवलेलं या बजेटच्या अनुषंगानं. म्हणून हे एक अशा पद्धतीचं बजेट आहे. या बजेटचा समारोप करताना मी असं म्हणेल की लोक असं म्हणतात की खन खन की सुनो झनकार, धन धन की सुनो झनकार, ये पैसा बोलता है, सब पैसे का खेल है मेरे दोस्त. धन्यवाद. थँक्यू.